नमस्कार फ्रेंड्स. खजिना. खजिना विविध रंगाढंगातील रत्नांचा. खजिना अद्भुत आकारातील दगडधोंड्यांचा. खजिना आपल्या भूमातेतील गर्भात लपलेल्या, मनाला आणि डोळ्यांना भुरळ घालणाऱ्या अद्भुत, अविश्वसनीय, आश्चर्याने भरलेल्या नैसर्गिक चमत्कारांचा. आणि खजिना एका शोधवृत्ती असलेल्या चिकित्सक, छंदिष्ट आणि दूरदृष्टी लाभलेल्या व्यक्तीच्या स्वप्नांचा. सो फ्रेंड्स, चला नाशिक जिल्ह्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरील सिन्नर येथे श्री कृष्णचंद्र पांडे यांच्या स्वप्नपूर्तीमधून आणि मेहनतीमधून साकार झालेले हे भारतातील पहिलं एकमेव असं मिनरल्सचं कलेक्शन असलेलं गारगोटी संग्रहालय. येस, गारगोटी म्युझियम, हाऊस ऑफ लार्जेस्ट अँड द फायनेस्ट कलेक्शन ऑफ इंडियन झिओलाइट मिनरल्स अँड क्रिस्टल्स इन द वर्ल्ड. इंडियन नेव्हीमधून रिटायर्ड झालेले माननीय कृष्णचंद्र पांडे यांना अगदी वयाच्या 16व्या वर्षापासूनच भूगर्भातील या नैसर्गिक खनिजाने आकर्षित केले. हळूहळू वेगवेगळ्या रंगाढंगातील, विविध आकारातील गारगोटींचा संग्रह करण्याच्या त्यांच्या छंदाने त्यांना अगदी झपाटून टाकले आणि याच छंदमयी वेडाचे रूपांतर संग्रहालयात आणि मग व्यवसायात देखील झाले. माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 26 एप्रिल 2001 रोजी या गारगोटी म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले. कॅव्हनसाइट, थॉम्सोनाइट, ओनोनाइट, स्कोलेसाइट, मेसोलाइट, चाल्सेडनी, आनंदलाइट, ॲमेथिस्ट, स्टीलबाइट, तसेच प्लॅटिनम, गोल्ड, रुबी, माणिक, एमराल्ड यासारख्या जवळजवळ 1700हून अधिक दुर्मिळ झिओलाइट्सचे प्रकार, तर ओमेनथून मिळालेले चंद्रावरील आणि मंगळ ग्रहावरील दगड यासारखं 15 दशलक्षहून अधिक नमुने असा व्यक्तिगत संग्रह असणारे कृष्णचंद्रजी फक्त भारतातीलच नव्हे बरं का, तर जगभरातील एकमेव व्यक्ती आहेत. ह्या गारगोटीच्या आतमध्ये हे असे कलरफुल रत्न कसे तयार होत असतील बरं, माहिती आहे तुम्हाला? जेव्हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेला लाव्हारस एखाद्या दगडाच्या फटीतून आतल्या पोकळीमध्ये प्रवेश करतो आणि तिथे जर एखादा बबल असेल तर त्याच्याशी त्याचा संपर्क येऊन होणाऱ्या प्रक्रियेमधून हे विविध रंगीबेरंगी रत्न तयार होत असतात. ही प्रोसेस खूप हजारो वर्ष चालू राहत असते आणि यातील लावारसाची उष्णता, त्याचे प्रमाण, त्यातील मॅग्नेशियम, कॅल्शियम यासारखे घटक विविध रंगांसाठी कारणीभूत ठरत असतात. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, पण गारगोटी संग्रहालयातील जवळजवळ 80% कलेक्शन हे एकट्या महाराष्ट्रामधील आहे. पुणे, नाशिक, शिर्डी, जळगाव, मुंबई, मालाड, छत्रपती संभाजीनगर, अजिंठा, शहापूर, चांदवड अशा विविध ठिकाणाहून कधी खाणकाम करताना, तर कधी विहिरीचे खोदकाम करताना, तर कधी रोडचे काम करताना सापडलेला हा अविश्वसनीय, अचंबित करणारा खजिना. प्रत्येकाची रंगसंगती, आकार पाहताना आपोआपच वाव, अमेझिंग, कसलं भारी ना यार, हे उद्गार आपल्याकडून बाहेर पडतात. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नाही. आहे त्या नॅचरल फॉर्ममध्ये जसे भेटले तसंच त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. का नाही हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार? खरोखरच अवर्णनीय. फक्त डोळ्यांनी याचा मनसोक्त आनंद घ्यावा. हे संग्रहालय प्रामुख्याने 2 विभागांमध्ये विभागले गेलेले आहे. पहिलं म्हणजे प्रेस्टिज गॅलरी. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या दुर्मिळ आणि मौल्यवान खनिज, रत्न आणि क्रिस्टलचा समावेश आहे. तर डेक्कन गॅलरीमध्ये भारतातील आणि भारताबाहेरील देखील विविध देशांमधून आणलेले किंवा गिफ्ट मिळालेले मौल्यवान खनिजे, रत्न, क्रिस्टलचा समावेश आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी लाखो करोडो वर्षांपूर्वीचे डायनासोरचे अवशेष, समुद्रातील फॉसिल्स आणि चंद्र आणि मंगळ ग्रहावरील दगडांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. अगदी नॉमिनल 100 रुपयाच्या तिकिटामध्ये संपूर्ण माहितीसह ही अद्भुत सफर आपल्याला करता येते. आणि हो, महत्त्वाचं सांगायचं राहिलं बरं का, आपण इथे मनसोक्त शॉपिंग करू शकतो. हो, अगदी बाप्पांपासून ते शोपीसपर्यंत आणि नवग्रह रत्नांपासून ते ज्वेलरीपर्यंत सगळं काही अगदी माफक दरात तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. मग वाट कसली पाहताय? जर या गारगोटी संग्रहालयाला अजून तुम्ही भेट दिली नसेल तर या सुट्टीत लगेच प्लॅन करा आणि हा अद्भुत खजिन्यांचा अनुभव घेतच थोडासा आपल्या घरी देखील घेऊन जा. हो, पण त्याआधी माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच माझा चॅनल रमल खुनाला सबस्क्राईब करा. आणि हो, अशाच नवनवीन माहितींसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूच.